शिक्षण, समाजकार्य, राजकारण, स्वातंत्र्यलढा, उपेक्षितांसाठी प्रतिष्ठापूर्वक पुनर्वसनाचे प्रयत्न, विद्यावान, भाषाप्रभू, वाक्पटू, चिंतक, मातृहृदयी शिक्षक आणि अहिंसेचे पुरस्कर्ते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी, भूदान चळवळीचे, कामगार चळवळीचे कार्यकर्ते, भारतीय स्वातंत्र्याला परिपूर्ती देणारा लढवय्या राष्ट्रवीर, अशा कितीतरी उपाध्या देऊनही कृतज्ञतेसाठी निःशब्द करायला लावणारे स्वामी रामानंद तीर्थांचे कार्यकर्तृत्व, अर्थात मराठवाड्याचा मुक्तिदाता परमपूज्य ब्रह्मीभूत स्वामी रामानंद तीर्थ. मराठवाड्याच्या अर्वाचीन इतिहासाचा विचार स्वामीजींच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. संन्यस्त धर्माची लक्षणे मिरवण्यापेक्षा ती वृत्तीतून प्रकट व्हावीत, तसे स्वामीजी वर्तनाने संन्यासी होते, वृत्तीनेही ते संन्यस्त होते. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्यात अशा स्वसुख निराभिलाष वृत्तीच्या अपरिग्रह संन्यासाचे नेतृत्व लाभले, हा या मातीचा आणि इथल्या माणसाचा खरे तर भाग्ययोग आहे. संन्यासी फक्त विरक्त म्हणून जगरहाटीपासून अलिप्त नसतो. जगाच्या सुखदुःखाशी समरस होऊन साधनेतून मिळालेल्या अंतर्दृष्टीने तो समस्तांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असावा. तसा स्वामीजींचा संन्यास विश्व होऊन विश्वामध्येच विरण्याची त्यांना प्रेरणा देत होता आणि म्हणूनच स्वामी रामानंद तीर्थ सतत कर्मप्रवण राहिले. 3 जानेवारी 1903 रोजी जन्मलेल्या व्यंकटेश भवानराव खेडगीकर याने 3 ऑक्टोबर 1903 रोजी एक परिव्राजक आपले जीर्ण वस्त्र टाकून नवे धारण करावे इतक्या सहजतेने आपले पार्थिव सोडून चिरंतन चैतन्याच्या हातात हात देऊन निवृत्त झाला. जणू निवृत्तीच निवृत्त झाली. जसा जन्मला तसा आत्मा अक्षरशः निस्संग परतला. अनिकेत विश्वात सामावला.